गरजच नाही लागत ना सर. एक मिनिट आहे का, तुम्हाला एक किंवा दोन प्राणी सांभाळायचे. तुमच्याजवळ सोयाबीन किती? एकाच प्राण्याची गोष्ट करा आणि त्यांचे देतो उत्तर प्रश्न देतो. किती खर्च महिन्याला सांगा त्याचा एक चाऱ्याचा. एक मिनिट आहे का, एका जनावराला लागणारा चारा त्याच्या शेतामध्ये बायोमास अवशेष मध्ये हमखास तयार होऊ शकतो. मी देतो तुम्हाला उत्तर देतोय. वेगळा विकत आणण्याची गरज पडत नाही. एक किंवा दोन जनावराला जेवढा काही चारा तुम्हाला लागतो, तुमच्या शेतामध्ये जे काही उत्पादन होतं त्याचा अवशेष, सोयाबीन आहे, सोयाबीनची गुळी निघते, तूर आहे, तुरीची गुळी निघते, आता रब्बीमध्ये ज्वारी असते, ज्वारीचा कडबा निघतो. जेव्हा त्याची शेती आहे म्हणजे तो काही उत्पादन घेणार म्हणजे त्याचं बायोमास अवशेष. मी केंद्र सरकारला इथपर्यंत बोललेलो, तुम्ही गहू जे देतात रेशनवरच्या सरकारी सुविधेमध्ये दिलं मी त्याच्यामध्ये, तो तुम्ही प्राण्याला द्या. कारण केंद्र सरकारचे मोफतमध्ये अन्नधान्य वाटायला लागले, त्याचा 80% उपयोग आपण जे बाजारात टाकतो त्याचा. कोणताही शेतकरी आता रेशनचं अन्न खात नाही. आलं की तिथल्या तिथं विकतात, 2 पैसे घेतात, तांदूळाला गहू विकतात. परिस्थिती आम्ही खेड्यामध्ये आहोत, विधाने काय बघतोय, सगळ्या जवळ मुबलक पैसे आला. एक मजुरीला जाऊ द्या 800 रुपये कशी मिळाले तर